च्या बातम्या ते पाहत आहेत आणि त्यातून ते देखील अपडेट जाणून घेत आहेत मुंबईभरातल्या पावसाचे। अचूक, जलद आणि वेगवान कव्हरेज ते एबीपी माझावरती पाहत आहेत आणि त्रिदृश्य देखील समोर आलेली आहेत। आपत्ती निवारण विभागामध्ये ते पोहोचलेले आहेत कारण का मुंबईमध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस आहे। 11 ते 5 या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी पावसाने 200 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। पावसाने थैमान घातले आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टींचा ते आढावा घेत आहेत। पालिका आयुक्त भूषण गगराणी आपत्ती निवारण विभागात पोहोचले आणि तिथे एबीपी माझा पाहत ते या सगळ्याचे अपडेट्स घेत आहेत। मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी किती पाऊस झालाय आणि पुढच्या काही तासांमध्ये मुंबईमध्ये कोणत्या भागात किती पाऊस पडेल याचा आढावा ते घेत आहेत। शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून आणि शनिवारी सकाळपासूनच मुंबईत जो आहे तो म्हणजे आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जी ती जोरदार सर पकडलेली आहे आणि त्यातच आज दहीहंडीचा उत्सव जो आहे तो देशभरात मुंबई महाराष्ट्रात जो आहे तो साजरा केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी जे ते आपत्कालीन जो विभाग आहे म्हणजे पालिकेचा मुख्य कार्यालयातला डिझास्टर मॅनेजमेंटचा जो विभाग आहे त्या विभागात संपूर्ण आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात विशेष बाब म्हणजे की या ठिकाणी संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवलं जातं आणि त्यासाठीच आता जे ते पालिका आयुक्त भूषण गगराणी जे ते ह्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर संपूर्ण डिझास्टर मॅनेजमेंटची टीम जी आहे ती आता मुंबईत कुठेही पाणी साचू नये किंवा वाहतूक कोंडी नये त्या अनुषंगाने जे ती काम करताना पाहायला मिळते। माझ्या मागचे ह्या स्क्रीन आपण जर पाहिल्या तर ह्याच्यावरून संपूर्ण मुंबईत जो आहे तो लक्ष ठेवण्यात येतं आणि त्याचाच आढावा जो आहे तो स्वतः पालिका आयुक्त भूषण गगराणी जे ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि त्या दिवशी पालिकेच्या सर्वांना जे ते सुट्ट्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर स्वतः आता आयुक्त जे ते डिझास्टर मॅनेजमेंटच्या ह्या रूममध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून सगळा आढावा जो आहे तो घेतला जातोय। खरं तर पुन्हा एकदा मंत्रालयातून मेसेज आलेले आहेत की मुंबई रायगडसह कोकण किनारपट्टीवर पुढील 3 ते 4 तास जे तो मुसळधार पावसाचे असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जे ते डिझास्टर मॅनेजमेंटकडून मुंबईची तुंबई होऊ नये आणि सणाला कुठे गालबोट लागू नये त्या अनुषंगाने जे ते डिझास्टर मॅनेजमेंट रूममधून जे ते लक्ष